यशोमती ठाकूर आणि आमदार राजेश वानखडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत। यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात कुठलाही उद्योग आणला नाही, त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं। त्यांनी दूध डेअरी काढली होती, पण त्याची सबसिडी खाल्ली आणि कुठलंच विकास काम केलं नाही असा आरोप आमदार राजेश वानखडे यांनी केलाय। त्यावर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलंय। जर मी यशोधरा दूध डेअरीचे पैसे खाल्ले असेल तर तुम्हाला प्रूफ करावं लागेल, नाहीतर बऱ्याच गोष्टी मी तुमच्या प्रूफ करेन असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलाय। सरकारी पैसा, सरकारी जमीन घेतली असेल तर सिद्ध करून दाखवा, नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केलाय। कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला? एका उद्योगाचं नाव सांगायचं। देवेंद्रजींनी उद्योग आणले, त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं। एकही उद्योगाने उद्योग त्यांनी काढला होता ना, डेअरी काढली होती, स्वतःच्या जवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली। हा काय विकास आहे? काय कोणता उद्योग हे केलं? तरुणासाठी काय केलं? जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल, आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन। हे एक वॉर्निंग आहे। सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मुख्यमंत्री तुमचा, अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे। यशोमतीनी जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे। कॉन्ट्रॅक्टर साहेब, ते सिद्ध करून दाखवा, नाहीतर तोंडाला तुमच्या कुलूप लावा। ईव्हीएम वरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय। वाढलेलं सगळंच मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी केलाय। एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली आहे। यासाठी त्यांनी 8 लाख रुपये देखील भरलेत। एकूण मतदान वाढलंय 65,000 आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी 66,000ची गॅप ठेवून। जो नवीन मतदान आला, लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा 65,000 वाढलेलं मतदान, त्याच्यावर 1,000 जास्त मतदान, असं 66,000 मतदान यांनाच मिळालं। तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत, ज्या दिसत आहेत। अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं आहे, परंतु तो दिसत नाही आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे। त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरेगावात जाऊन काय बसले, शेवटी यांना जे बीजेपी सांगेल तेच करायचे। परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी पण ही काय कामं चालू आहेत असाही संशय येतोय। त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि अनेक लोकांनी केलेली आहे, त्या अनुषंगाने सगळं चालू आहे। शहापूरमधील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे। शहापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी जो माझा 1600 मतांनी पराभव झालेला आहे, खरं म्हणजे संपूर्ण तालुक्यात जनता नागरिक माझ्या सोबत असताना माझा पराभव होतो हे कुठेतरी संशयास्पद आहे असं बरोरा म्हटलेत। त्यासाठी त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धाड गावात टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली आणि जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे दंगलग्रस्त भागात दोन्ही गटाच्या लोकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलंय। गेल्या काही दिवसांपासून आधी मेहकर, नंतर देऊळघाट आणि आता धाडगावात 2 गटात राडा झाल्यानं जिल्ह्यातील वातावरण खराब होत असल्याची खंत व्यक्त करत प्रतापराव जाधव यांनी शांततेचं आवाहन केलंय।